कोण आहे? काय झालंय सकाळपासून वराडतीस? हा काय वराडतीस? काय झालंय? कोण येते? गप ना गप. हॅलो शिबे भावा बोल की कसा आहेस? हा घरी पण कोणाला नको सांग का? बरं 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 किती वाजता येऊ? बस का भावा एवढा विश्वास नाही कर. येतो की. हा हॅलो शिबे येतोय. सगळे शिबे तो शिब्या शिब्या येतोय. शिब्या येतोय शिब्या. आई कसा आहेस बाळा? मी बरं आहे. तू कशीस? बरं बरं आहे. बुडी गाडी घेऊन जा. आई अण्णा कुठे? गोठ्यात जा. अण्णा कसा आहेस बाळा? मी बरं आहे अण्णा. तुम्ही बरं आहे ना? काय बरं आहे? असले चल घरी चल. दादा 100 रुपये दिले तरच वावळ. होय का? मला कळवलं जा. अगं, अगं. 100 रुपये काय हे घे 500. मावशे तुला नको का पैसे? काय नको मला पैसे. माझं एवढं सोन्यासारखं पोरग वर्षाने घरी आलंय. अजून काय पाहिजे मला? बबन्या तुला आता मी सांगतो तुझ्या मावशीचा पाय काय आता थाऱ्यावरच राहायचा नाही. गप्पा तुमचं आपलं काहीतरीच असतं. दादा चल घरात त्यांचं काही चालूच असते. चल रे बाबन्या तू पण आता जेवण करून जा. नाही नाही ना तुमचं चालू द्या. पोरं माळावर खेळायचे ते. मी जातो. ए बाबण्या थांब मी पण येतो. एवढ्या लांबून आलायच खाल्ले पिल्ल्याशिवाय तुला कुठं जाऊ देणार नाही मी. बरं तू पुढं मी येतोच मागणं. बरं बरं चला. मग बाळा सीमेवर काय चाललंय तुझं? पाकिस्तान काय म्हणतंय? हे ताप येऊ कोणाची काय म्हणायची? ते बी खरंच आहे म्हणा. आणि कोण काय म्हणायला लागलेच तर आम्ही आहेच की. अरे तुम्ही फौजी सीमेवर आहे म्हणून तर आम्ही इकडे निवांत आहे ना. आम्ही तिकडं असल्यावर तुम्ही काय काळजीच करू नका बघा. आई झालं का जेवण?
हा झालं ये. मला खेळायला जायचंय, पोरं माळाव खेळतात तिकडं. अरे वा कधी आला लय दिवसून अंगू करताना लय बरं वाटतं राव. त्याच्याला त्या बापला पाहू शिकवतोय त्याला मस्ती बघ मित्र येते यार. रे बाबा ते तुला काय येते तेव्हा? चिकन आम्ही ओढतोय दगडच मारतोय आम्हाला लागते अरे ते म्हणते काय माहिती का, मी वारे उडी मारून चटी भिजल म्हणते मध्ये. झालं का ग सगळं बनवून? होय झालंय बघा. अण्णा हे घ्या पाणी. आई मीठ पण टाक. पोरग 4 दिवस झालं घरी आले, पण घर कसं भरल्यासारखं वाटते. पण लगीन कर म्हणलं तर ती बी करा ना. अगं आता तो म्हटलाय ना पुढच्या वर्षी करेल म्हणून, आता आपण तरी कशाला त्याला जबरदस्ती करायची? ते 4 दिवस कधीच संपू नये असं वाटतंय. आपल्याला मस असं वाटन ग, पण शेवटी सगळं त्याच्याच हातात आहे बघ. मला नाही कळायचं आईचं काळीच. तिला बाकी काय नसलं तरी चालेल, पण ती लेकर तिच्या डोळ्यासमोर पाहिजे. अगं तुझं मस खरं आहे ग. हे जसं आपलं घर आहे तसंच हा देश, ही माती, हे सुद्धा आपलंच घर आहे ना. आपण ह्या आपल्या घराची काळजी घेतो, तशी त्या आपल्या घराची काळजी कोण घेणार? अगं तुला माहित नाही, पोरग आर्मीत असलं ना, एका बापाची छाती कशी गर्वानं फुगती, असा रुबाबात मी चालतो गावातून. आई आणि दादा काय कायमचं चाललंय का? परत येणारच आहे की. मागच्या वेळा आला नव्हता रक्षाबंधनला, ह्यावेळी नक्की येणार असं म्हटलंय दादा. ए
तू अशी तोंड पाडून बसू नकोस. तू येईल आता बघ गावातनं, आणि तू जर अशी तोंड पाडून बसलीस तर त्याला जेवण जाईल का? हा, उद्या त्याला सकाळी जायचंय, त्याला उपाशी झोपावणार आहेस का? जरा हास. मी जरा फोन करतो त्याला. ऐका अरे आज काय झालं माहितीये का, आपला बापल्या झाला बाजूला, आता कोंबडीनं त्या चिक्क्याचं नाव सांगितलं त्या बापाला, असला शाळेतून तुडवला त्या बापाने त्याला तुडवला. बाबने तुझ्यामुळे झालंय सगळं. आता मी काय केलं? तू चिठ्ठी द्यायला लावलीस, त्यात नाव कोण तुझं बाप लिहिणार वय? तिला वाटलं मीच प्रपोज केलाय. लय हाणलेला का तिच्या बापाने. आणि आर्मीत भरती व्हायला चाललंय पेन कुठलं. ते तो हाणारच मी भरती, आणि त्याचं ट्रेनिंग द्यायला शुभे भाव आहे की आपला. देणार ना भावा, तुला पाहिजे ते ट्रेनिंग देणार, पण त्याला लय मेहनत घ्यावी लागते बरं का. करणार की मेहनत. इकडे फटाकडा वाजला तरी पेतय, आणि तिकडे बंदुकीची आवाज नाही तर मग फाटायचीच. थांब. आर्मी म्हणजे काय सोपं वाटलं वय? तेव्हा एक फौजी आपल्या जीवावर उदार होतो ना, तेव्हा आपण इकडे सुखाने झोपतोय. फौजी होणं म्हणजे सोपं काम नाही. ते तर आहेच भावा. उद्यापासून येतो तुझ्याकडे ट्रेनिंगला. किती वाजता यायचं तेवढं सांग फक्त मला. माझ्याकडनं ट्रेनिंग घ्यायला आता तुला 3 महिने थांबावं लागेल. का बरं? अरे मी उद्या सीमेवर निघालो, सुट्ट्या संपल्या माझ्या. आयला एवढं लवकर सुट्ट्या संपल्या तुझ्या? हो. हा ना राव, कसं दिस गेलं कळालंच नाही. घरापासून इतकं लांब कसं जमतं? काय बी अवघड नाही बघ. एकदा का अंगा वर्दी चढली ना की पाठीचा काना कसा ताट होतोय, आणि छाती कशी स्वाभिमानानं फुगती याल, आणि देश सेवेसाठी रक्त कसं सळसळ करतोय बघ, आणि तिरंग्यासाठी जगण्या मारण्याची प्रेरणा भेटते, प्रेरणा. आणि काय झालं तर वरून आपल्या महाराजांचा आशीर्वाद आहेच की. हॅलो. हा ना. हां हां आलो ना. हे चला जातो घरी, जेवायला जातो. चला. कळला का आता? उद्या सकाळ लवकर जमा. चला. बस झालं. आई तू ना जेवत? नाही बाळा, मला भूक नाही. तू जेवण घे. आमटी दादा भाकरी बी पोटभर खा. तुला तर माहितीच आहे ना. आई तुझं इतर वेळच आहे, तू नाही जेवली तर मी पण नाही जेवणार. ए घे की आता. आम्हाला बी भूक आहे असं वाटतंय का तुला? पोर बसलंय, आपण नाही जेवलं तर ते पोर जेवल वय. थांब मीच तुला वाटतो. कुठे ताड घे. घे जेव आता. लेकरू माझी किती काळजी घेतोय माझी. पोटभर जेव बाळा. भाकरी देऊ का? नाही नको.
आई येतो. नाही, रडू नको. टीव्हीला बातम्या बघितल्या की कायच नुसतं फाटून जात या. कधी एकदा तुला बघावं ना असं वाटत. तुला मिठी मारली की अख्ख्या आबाळाला मिठी मारली वाटतं आई. गुड डे. हो हो नक्की अन्नास. बाळा, ज्या दिवशी तू आर्मीत भरती झालास त्याच दिवशी या देशाचा झाला. तू या घराची काळजी करू नकोस. अरे मी अजून भक्कम आहे ना. पण बाळा, तू आपल्या अख्ख्या देशाच्या घराची काळजी कर. हा हो. बरं, बस झाला आता. तू पुन्हा आलास का नाही मी तुला पोरगी बघतो. हो 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 अण्णा येतो अण्णा. येतो काकी. बाबा काय हो चला येतो बाबांनो. नीट जा. आणि अक्षया भरतीची तयारी कर. भरती लागणार आहे आता. व्यवस्थित रनिंग वगैरे कर. हा हो चला